नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या या 5 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 19 मार्च 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आले आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक 5 व 6 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता। नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 4,29,30,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या 5 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 5 जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील 53 शेतकऱ्यांसाठी 1,04,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 446 शेतकऱ्यांसाठी 9,08,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांसाठी 96,14,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 1,252 शेतकऱ्यांसाठी 1,67,01,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, 5वा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील 1,145 शेतकऱ्यांसाठी 1,55,02,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। असे एकूण राज्यातील या 5 जिल्ह्यातील 3,418 शेतकऱ्यांसाठी 4,29,03,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत
36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 5 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।